मंडळी, आपले अमरावतीचे असणारे आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले श्री भूषण गवई यांच्या एका सत्कार कार्यक्रमामुळे आता राज्यात एक नवा वाद तयार झालाय। याचं कारण आहे ते म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। मात्र सरन्यायाधीश पदावरील इतका महत्त्वपूर्ण व्यक्ती मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित असताना राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारीच उपस्थित नसल्याने भूषण गवई नाराज झाले असल्याची खंत त्यांनी भाषणातून बोलून दाखवली। आता दरम्यान अधिकाऱ्यांनी जो प्रोटोकॉल पाळायचा असतो तो मुख्य अधिकाऱ्याकडूनच पाळला गेलेला नाहीये असा सूर आता राज्यात उमटतोय। यावर स्वतः सरन्यायाधीश भूषण गवईंनी नाराजी व्यक्त केली। आता नेमकं काय आणि कसं घडलंय सगळं, का मुख्य अधिकारी उपस्थित राहिले नाहीयेत, प्रोटोकॉल म्हणजे नक्की काय असतो, सरन्यायाधीश महाराष्ट्रात असताना देखील हजर न राहणं ही किती मोठी चूक आहे, हे सगळं आपण यातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, भूषण गवई यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी निवड झाली याचा अभिमान खरं तर सर्व महाराष्ट्राला आहे। अमरावतीचे असणारे श्री भूषण गवई यांचा मुंबई आणि गोवा बार कौन्सिलकडून सत्कार करण्यात आला। मात्र हा सत्कार झाल्यावर भूषण गवईंनी त्यांच्या भाषणात बोलताना एक खंत बोलून दाखवली जी तशी पाहिली तर खूप मोठी बाब आहे। ती म्हणजे राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडून गैरहजेरी लावण्यात आली होती। आता त्यावर सचिवांनी भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली, पण महाराष्ट्रातील एका सामान्य घरातील व्यक्तीची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होते आणि महाराष्ट्रातच त्यांचा सत्कार होत असताना मोठे अधिकारी तिथे येत सुद्धा नाहीत, ही बाब अनेकांना पटलेली नाहीये। आता यावरून भूषण गवईंसह आता महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे। याबद्दल बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई आपल्या भाषणात म्हणाले की तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे मी भरून पावलोय। देशाच्या जनतेने मला आजवर भरभरून प्रेम दिलं। आजचा कार्यक्रम माझ्या शेवटपर्यंत लक्षात राहील। माझ्या प्रवासाची सुरुवात अमरावती जिल्ह्यात झाली। नगर परिषदेच्या शाळेत मी शिकलो। आज जो काही आहे तो आई बाबा आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळेच। यातच ते पुढे असं म्हणतात की माझ्या जडणघडणीत वडिलांचा वाटा मोठा आहे। मला आर्किटेक्ट व्हायचं होतं आणि वडिलांना वकील, पण त्यांना काही कारणामुळे वकिली पूर्ण करता ही आली नाही। भूषण गवई असं सांगतात पुढे की मी नागपूरला होतो, तिथून मुंबईला गेलो, पुढे 10 वर्षे वकिली केली, तेव्हा विलासराव देशमुख नंतर मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी मला नागपूर येथे काम करायला सांगितलं आणि त्यानंतर वयाच्या 40 वर्षांनंतर मी सर्वोच्च न्यायालयात गेलो, नंतर वरिष्ठ अधिवक्ता झालो। अनेक ठिकाणी अडचणी आल्या। दरम्यान हे सगळं सांगताना समोर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी नव्हते, यावरून भूषण गवईंनी चांगलीच दखल घेतली। कार्यक्रमामध्ये भाषणाच्या शेवटी सरन्यायाधीश गवई यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय। लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत असे आपण म्हणतो। संविधानाच्या प्रत्येक घटकाला इतर घटकाकडून आदर मिळायला हवा असे सुरुवातीला सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं। ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना महाराष्ट्राच्या डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनी विचार हा जरूर केला पाहिजे। मला प्रोटोकॉलचं बिलकुलही काही वाटत नाहीये। अजूनही अमरावती आणि नागपूरला जात असताना पायलट एस्कॉर्ट घेऊन मी जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला मित्रांच्या दुचाकीवरून मी यायचो। राज्यघटनेच्या संस्थेचा प्रमुख पहिल्यांदा या राज्यात येत असेल आणि तोही त्या राज्याचा असेल तर जी वागणूक त्यांनी दिली याचा विचार करावा। मला लहान सहान गोष्टीत पडायचं नाहीये। आमच्यातलाच पण दुसरा कोणी असता तर त्यांना आर्टिकल 142चा विचार केला असता। लोकांना कळलं पाहिजे यासाठी हा उल्लेख मी केलेला आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणतात। पुढे सरन्यायाधीश भूषण गवईंनी अशी नाराजी दाखवल्यावर सगळ्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली। सत्काराच्या भाषणाच्या समारोपावेळी महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित न राहिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि यानंतर तातडीनं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य सचिव सुजाता सौनिक सरन्यायाधीशांच्या भेटीसाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले। सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नितीन जामदार यांच्यासह विविध मान्यवर तिथे उपस्थित होते। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यावेळी संविधान सर्वोच्च असल्याचं भाष्य केलं। आता यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यावर मंडळी स्टेटमेंट दिलेलं आहे। यावरून आता राजकीय वातावरण ही तापले असून विरोधकांनी सरकारला सवाल केलाय। महाराष्ट्राचा सुपुत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पोहोचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो, ही अत्यंत वाईट घटना आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना न्याय संस्थेचा राग आहे का? साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही, याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? किमान स्पष्ट करावे कोणाची चूक आहे असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। तसंच पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या दौऱ्यासाठी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। न्यायमूर्ती भूषण गवई साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहेत। राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि त्यांचा हा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही असं म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा नाराजी दाखवलेली आहे। आता यात जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आपलं मत मांडलंय।
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस भूषण गवई साहेब शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. आज महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या चीफ जस्टिस साहेबांनी जाहीरपणे इथल्या प्रशासनाला प्रोटोकॉल न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकारी असे कोणीच उपस्थित नव्हते. ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे? माझा प्रशासनाला जाहीर सवाल आहे की मराठी मातीचा, मराठी अभिमानाचा गौरव महाराष्ट्राचे प्रशासन नाही करणार तर कोण करणार आणि माफी कोण मागणार? मंडळी, सरन्यायाधीशांच्या स्वागतावेळी न पाळल्या गेलेल्या प्रोटोकॉल बद्दल तुमचंही मत काय आहे आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका. धन्यवाद.